एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील गुंड संजय प्रकाश माने याच्या पॅरोलची मुदत 2 दिवसांपूर्वी संपली असतानाही तो कारागृहात हजर झाला नसल्याचा दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष अनिता केळकर यांनी पत्रकार बैठकीत केलाय। या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालू तसेच महिला सरकारी वकिलांची नियुक्ती करू अशी ग्वाही त्यांनी दिल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं। याबाबत भाजपा नेत्या अनिता केळकर म्हणाल्या की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। त्याला गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं। या खटल्यात सरकारी वकील म्हणून इस्लामपूरच्या शुभांगी पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्या म्हणाल्या की कोलकाता येथील घटनेनंतर सांगली मिरज सिव्हिलला भेट देऊन डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या। बदलापूरनंतर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून शाळेत सीसीटीव्ही, सखी सावित्री समिती, विशाखा समितीसाठी पाठपुरावा केला। लवकरच आम्ही विद्यार्थी पालक मेळावा घेऊन जनजागृतीही करणार आहोत असंही केळकर यांनी स्पष्ट केलंय।